मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नुकत्याच ज्या निवडणुका संपलेत 5 विधानसभांच्या, त्या झाल्यानंतर बंगालच्या एका मतदारसंघासाठी 21 तारीखला जे मतदान झालं आणि त्याचा जो निकाल आलाय तो माझ्या दृष्टीने राजकीय अभ्यासाची एक केस स्टडी ज्याला म्हणतात, की एक प्रयोगशाळेमध्ये एक प्रयोग चालतो त्याला केस स्टडी म्हणतात. म्हणजे त्या प्रयोगातून तुमच्या हातात जे काय निष्कर्ष येतात ते तुम्हाला सरसकट पुढे वापरता येत असतात. तसं फाल्टा या रद्द झालेल्या आणि नंतर 3 आठवड्यांनी झालेल्या मतदानाची जी आकडेवारी आहे ती राजकीय अभ्यास करणाऱ्या, राजकीय विश्लेषण करणाऱ्यांसाठी केस स्टडीचा विषय असं मी मानतो. मला वाटते हिंदीमधल्या वगैरे इतर पॉडकास्टमध्ये मी सांगितलं की बंगालचा जो निकाल आला, ज्याच्यामध्ये भाजपला 2/3 मतं मिळाली किंवा जागा मिळाल्या आणि ममता दिदीचा सफाया झाला, तो निकाल जेवढा महत्वाचा नाही त्यापेक्षा फाल्टा या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल महत्वाचा आहे. प्रामुख्याने राजकीय विश्लेषण करणारे, अभ्यास करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा विषय महत्वाचा आहे. आता काय महत्वाचं आहे ते समजून घ्या. प्रचंड प्रमाणावर केंद्रीय पोलीस फौजफाटा बंगालच्या निवडणुकीसाठी आणला गेला आणि जे आव्हान निवडणूक आयोगासमोर होतं ते आव्हान पेलत निवडणूक आयोगाने पहिल्यांदा जवळजवळ 7 दशकामध्ये बंगालमध्ये हिंसा विरहित निवडणूक पार पाडून दाखवली. नाही तर बंगालमध्ये अगदी आता तुम्ही मतदान व्हायच्या आधी जो काय निवडणुकीचा माहोल गरम होत होता, तेव्हा प्रत्येक विश्लेषक अगत्याने आणि कौतुकाने एक गोष्ट सांगायचा की बंगालची निवडणूक म्हणजे हिंसाचार पक्का. हिंसाचाराशिवाय बंगालमध्ये निवडणुका होऊच शकत नाही. आणि हे खरंय, खोटं नाहीये. पण हे बदलता येतं. याच्यावर ज्याचा विश्वास असेल तोच ते बदलू शकत असतो. आणि अमित शहा सारख्या गृहमंत्र्याचा स्वतःवर विश्वास आहे आणि स्वतःच्या घोषणेवर, शब्दावर विश्वास आहे. आणि म्हणूनच जेव्हा निवडणूक आयोगाने हे ठरवून एक पावलं उचलली होती, SIR निवडणूक याद्यांची दुरुस्तीपासून वेगवेगळे विषय ज्या प्रकारे हाताळले गेले ते साफ होते की कुठल्याही परिस्थितीत बंगालमध्ये निर्भय मतदान झालं पाहिजे. आणि त्याचं प्रतिबिंब तुम्हाला बघायला मिळालं. 93% मतदान झालं. पण तरीही किती पोलीस फौजफाटा केंद्राचा आणून ठेवला आणि तृणमूलच्या गुंडगिरीला, ममता दिदीच्या गुंडशाहीला लगाम लावलेला असला तरी मनाच्या आत दबा धरून बसलेली जी भीती असते ती निर्भयपणे तुम्हाला मतदान करू देत नाही. आणि ती निर्भयता जी 293 मतदारसंघात दिसली नव्हती ती फाल्टा या एका मतदारसंघात दिसली. जेव्हा त्या निकालाचा परिणाम राज्यातल्या सत्ता कारणावर अजिबात होणार नव्हता, कारण भाजपचं सरकार आलं होतं, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ झालेलं होतं आणि एक जागा भाजपची पडली म्हणून काडी मात्र फरक पडणार नव्हता. पण तरीही मतदाराने उत्साहाने मतदान केलं. 88% मतदान झालं. सहसा लांबलेल्या अशा एकांड्या निवडणुकीत मतदान कमी होत असतं. आपण इकडे बघितलं बारामती, राहुरीला पोटनिवडणुकीत मतदान कमी झालं, कारण त्याचा परिणाम जर राज्याच्या सत्ता व्यवस्थेवर, सत्ता गणितावर होणार नसेल तर मतदार थोडा आळशी बसतो. पण फाल्टामध्ये ते झालं नाही. फाल्टामध्ये मतदानाच्या 2 दिवस आधी तृणमूलच्या गुंड उमेदवाराने सरळ शेपूट घातली आणि निवडणुकीतून माघार घेतली. हा विषय लोकल होता. पण मतदार किती शहाणा झालाय हे लक्षात घेतलं पाहिजे. भले तो जहांगीर खान जो होता त्याने आपली उमेदवारी मागे घेतली होती, पण एकदा वेळ टळून गेली की तुम्ही माघार घेतली तरी उमेदवार यादीत तुमचं नाव राहतं.
मतदान पत्रिकेमध्ये किंवा त्या ईव्हीएमच्या यंत्रामध्ये तुमचं नाव आणि निशाणी दिसत असते. पण गंमत बघा मित्रांनो, जे काय जवळजवळ 2 लाखाच्या आसपास मतदान झालं, 88%, त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचा 4था किंवा 5वा नंबर लागला. म्हणजे ज्यांना भाजपला मत द्यायचं नव्हतं त्यांनी सुद्धा घराबाहेर पडून मतदान केलं आणि या उमेदवाराने माघार घेतली तर त्याला मत देऊन उपयोग नाही. आपलं मत भाजप विरोधी आहे, ते भाजप विरोधात नोंदलं गेलं पाहिजे. म्हणून जवळजवळ 40-50 हजार मतदारांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं. भाजपचा उमेदवार निवडून आला. पण ज्यांना भाजपच्या विरोधात मतदान करायचं होतं त्यांनी नोटाला केलं नाही, तर भाजपला जो विरोध करेल अशा मार्क्सवादी कम्युनिस्ट उमेदवाराला मतदान केलं. काँग्रेसलाही मतदान झालं. मतदार किती शहाणा झालाय हे फाल्टामध्ये दिसून येतं. ऐन वेळेला 2 दिवस 40 तास आधी एक उमेदवार माघार घेतो तर त्याला भले तिथे यंत्रामध्ये त्याचं नाव आणि चिन्ह दिसतंय, पण त्याला मतदान केलं तर आपलं मत वाया जाईल आणि आपल्याला भाजप किंवा भाजप विरोधासाठी मतदान द्यायचंय, तर त्यासाठी उपयुक्त ठरेल असा उमेदवार लोकांनी निवडला, याला मतदान म्हणतात. 40-50 हजार लोक, मार्क्सवादी हा भाजपशी टक्कर देणारा उमेदवार आहे म्हणून त्याला मतदान करतात. आणि ते कळतं किंबहुना जो मतदार मार्क्सवादी होता तो भाजपचा समर्थक नाही, भाजपचा विरोधक आहे. पण या निवडणुकीपूर्वी त्याने आधीच्या मतदान रद्द झालं आणि परत नव्याने मतदान करावं लागलं. त्यासाठी परत प्रचाराच्या फेऱ्या झाल्या. त्या फेऱ्या होत असताना मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या उमेदवाराने नवे मुख्यमंत्री, भाजपचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे आभार मानले की मला पहिल्यांदा या मतदारसंघामध्ये प्रचार करण्याची हिंमत झालेली आहे. माझ्या पक्षाचे झेंडे, माझ्या पक्षाची पोस्टर्स मी फाल्टामध्ये लावू शकतो. याचं कारण शुभेंदू अधिकारी म्हणजे भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं संरक्षण आहे, निर्माण केलेली निर्भयता आहे. याची ग्वाही मार्क्सवादी उमेदवारांनी दिली जो भाजप विरोधातला उमेदवार होता आणि त्याला लोकांनी मत दिलं. याचं कारण त्याचा मतदार जो आहे तो भाजपचा विरोधक आहे. आणि इथे तुम्हाला लक्षात येतं की मतदार घाबरलेला नव्हता. भाजपचं सरकार आलंय, आता आपण भाजप विरोधात मत दिलं तरी आपल्याला कोणी मारणार नाही, दहशत घालणार नाही, याची किती खात्री सत्तांतरातून आली आहे हे त्यातून कळतं. पण त्याच वेळेला आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकूण बंगालच्या 293 विधानसभा निवडणुका झाल्या, म्हणजे मतदारसंघात झाल्या, त्यापैकी ज्या काय 200 पेक्षा अधिक भाजपला जागा मिळाल्या आणि उरलेल्या तृणमूल किंवा इतरांना मिळाल्या, त्या वेळेला झालेलं मतदान आणि फाल्टामध्ये झालेलं मतदान यामध्ये 2 महत्वाचे फरक आहेत. फाल्टामधलं मतदान हे हिंदू आणि मुस्लिम यांच्या मतदानाच्या आकडेवारीशी जोडणार आहे. फाल्टामध्ये एकजुटीने हिंदू भाजपच्या मागे उभा राहिला. फाल्टामध्ये जितका हिंदू मतदार आहे तो जवळपास 80-90% भाजपला मतदान करून गेला. दुसरीकडे फाल्टामध्ये जितक्या संख्येने मुस्लिम मतदार आहे जवळपास त्यातला 90% अधिक मतदार हा काँग्रेस किंवा मार्क्सवादी यांच्या बाजूने गेला. म्हणजे मतदार कसा विभागला गेलाय सरळ दिसतं. फाल्टाच्या निवडणुकीमध्ये सरळ सरळ हिंदू विरुद्ध मुस्लिम असं मतदान झालेलं आहे. हिंदूंनी
एकजुटीने भाजपला मतदान केलं, तर मुस्लिमांनी जवळजवळ एकजुटीने भाजपच्या विरोधात मतदान केलं. तेवढं बाकीच्या 293 मतदारसंघात झालेलं नव्हतं. याचा एक अर्थ असा होतो की भले पोलीस फौजफाटा केंद्रातला निवडणूक आयोगाने मोठ्या संख्येने 23 आणि 29 एप्रिलला ठेवला होता, तरी 10-15% लोकांच्या मनात धाकधूक होती. एवढंही होऊन परत एकदा तृणमूल काँग्रेस जिंकली आणि ममता दीदीचं सरकार आलं तर आपली खैर नाही. त्यापेक्षा आपण आपलं तृणमूललाच मत देऊ. 293 जे 29 आणि 23 एप्रिलला मतदान झालं, मला खात्री आहे त्यामध्ये तृणमूल काँग्रेसला जी मतं मिळाली 41% वगैरे काहीतरी, त्या 41%मध्ये कमीत कमी 3 ते 4% मतदान असं आहे की त्या मतदाराने भीतीपोटी तृणमूल काँग्रेसला मतं दिली. 3, 4, 5%. फाल्टाच्या मतदानाच्या वेळेला मतदारामध्ये जेवढी निर्भयता होती, भयमुक्ती होती, ती 23 आणि 29 एप्रिलला नव्हती. म्हणून भीतीपोटी 4-5% जी तृणमूलला मतं दिली ती नसती तर तृणमूल काँग्रेस ही 38% 39% खाली आली असती आणि भाजप हा 50% गेला असता. आणि तिथे तुमच्या लक्षात येतं की बंगालच्या निवडणुकीचं सगळ्यात मोठं सार जे आहे ते भयाच्या वातावरणातलं मतदान, भय कमी झाल्यानंतरचं मतदान आणि भयमुक्तीचं मतदान. या पूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या त्या बंगालच्या पोलिसांच्या बंदोबस्ताखाली झाल्या होत्या. जे बंगालचे पोलीस ममतांच्या गुंडाचे भागीदार म्हणून काम करत होते आणि बेकायदा अवैध मतदानाला मोकाट रान देत होते. अशा वेळेला ममता दीदी 200-200 जागा जिंकत होत्या. ते यावेळेला नव्हतं. पण तरीही मनामध्ये दबा धरून बसलेली जी भीती असते, ममता परत आली तर काय, त्यापेक्षा आपण तृणमूलला काँग्रेसला मत देऊ आणि मान खाली घालून जाऊ, अशी जी प्रवृत्ती 23 आणि 29ला होती ती निदान 3 ते 4%, 5% असणार. आणि ती तुम्हाला दिसत होती. लोक बोलत नव्हते. 29 आणि 23 एप्रिलला मतदान झालं, लोक रस्त्यावर बोलत नव्हते. अगदी 4 मेला दुपारी मतदानाचे आकडे, मतमोजणीचे आकडे समोर येईपर्यंत लोक बोलत नव्हते. आणि एकदा ममता पडली हे स्पष्ट झाल्यानंतर लोक खुल्या दिलाने बोलायला लागले, निर्भय होऊन बोलायला लागले आणि त्या निर्भयतेने 21 मेच्या मतदानावर प्रभाव पाडला की आता ममताला घाबरायची गरज नाही. ममताच्या गुंडांच्या लोक दिंडी काढतायत, ममताच्या गुंडांची कार्यालय तोडली गेली, ममताच्या गुंडांची धरपकड झाली. यातून जी उरली सुरली भीती होती ती संपली आणि सरळ सरळ मुस्लिम विरुद्ध हिंदू असं मतदान झाले. हा देशभरच्या राजकीय पंडितांसाठी सगळ्यात मोठा इशारा आहे की आतापर्यंत जातीपातीनुसार विभागणी आणि सोशल इंजिनिअरिंग वगैरे असले शब्द गुंडाळून कचऱ्याच्या कुंडीत टाकून द्या. भारतीय राजकारणाचं, मतदानाचं तंत्र आता बदललेलं आहे. मुस्लिम वोट बँक, मुस्लिम वोट बँक या आधारावर जे निकष तयार झालेत ते आता आउटडेटेड झालेत, कालबाह्य झालेत. त्याच्यावर कुठच्याही निवडणुकीचा अंदाज बांधता येणार नाही किंवा प्रचार प्रसार करता येणार नाही. या देशात आपल्याला आपली प्रतिष्ठा आणि आपल्या समजुती, आपल्या श्रद्धा जपायच्या असेल तर जातीपातीच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून निवडणुकीमध्ये आपला प्रभाव पाडला पाहिजे. आपण हिंदू आहोत हे मतदानातून दाखवून दिलं पाहिजे. हे बंगालच्या निवडणुकीने आणि त्यापेक्षाही फाल्टाच्या निवडणुकीने अतिशय साफ मांडलेलं आहे आणि त्याचा दीर्घकालीन प्रभाव
येणाऱ्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आपल्याला बघायला मिळणार आहे. मग ती पंजाबची निवडणूक असो, ती उत्तर प्रदेशची असो, उत्तराखंडची असो, गोव्याची असो, कर्नाटक, गुजरातची असो, हिमाचल प्रदेशची असो, या प्रत्येकामध्ये तुम्हाला हिंदू व्होट बँकेचा प्रभाव दिसेल. आणि त्याची सगळ्यात मोठी केस स्टडी म्हणून फाल्टा या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे बघितलं पाहिजे. जातीपाती भांडू साधी गोष्ट आहे. हिंदू समाजामध्ये जातीपातींचं प्रचंड प्रस्थ आहे. पण मराठा विरुद्ध ब्राह्मण विरुद्ध वैश्य विरुद्ध आणखी कुणबी हे भांडू आपण. पण ते भांडण्यासाठी आपल्याला हिंदू राहावं लागेल. मुसलमानामध्ये कुणबी नसतो, मुसलमानामध्ये मराठा नसतो, राजपूत नसतो, ब्राह्मण नसतो. तेव्हा जातीपातीची भांडणं करण्यासाठी सुद्धा हिंदू म्हणून टिकून राहिलं पाहिजे. आणि हिंदू टिकला तर तुमच्या जातीचा जो अभिमान आहे तो टिकवण्यासाठी आधी हिंदू हा अभिमान टिकवला पाहिजे. ही जी जाणीव बंगाल आणि फाल्टाच्या निवडणुकीने निर्माण केलेली आहे ती पुढच्या प्रत्येक निवडणुकीला प्रभावित करणार आहे. त्यामुळे MY समीकरण, मुस्लिम यादव, महिला यादव, मुस्लिम मामू, मुस्लिम महिला वगैरे ही समीकरणं आता कालबाह्य झालेत, याची साक्ष बंगालच्या निकालांनी दिलेली आहे. आणि त्यापेक्षाही फाल्टाने त्याची पावती आणून हातात दिलेली आहे. थेट मतदारांची विभागणी आणि आकडेवारी मोजली तरी तुम्हाला हिंदू वोट बँक ही भारतामध्ये प्रभावीपणे कार्यरत झाल्याचा पुरावा मिळेल. फाल्टा मतदार शहाणा होत असल्याचा प्रभाव आहे. पण त्यापेक्षाही फाल्टाच्या निकालाने, बंगालच्या निकालाने आपल्या देशातले राजकीय पंडित, ओपिनियन पोल करणारे वगैरे वगैरे शुद्ध निर्बुद्ध आहेत याची पावती दिलेली आहे. त्या हा सगळ्यांसाठी एक धडा आहे. शिकला तर ठीक आहे, नाहीतर कालबाह्य ठरा. मित्रांनो, थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.